यावर्षी सुमारे 22 लाख वारकऱ्यांनी आषाढी वारी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतलंय। या वारीला महाराष्ट्राच्या विविध भागातून वारकरी येत असतात। यावर्षी वारीचं अतिशय उत्कृष्ट नियोजन झाल्यामुळे जास्तीत जास्त वारकऱ्यांना सुलभ तसेच पंढरपुरातील वास्तव्य सुखकर झालं आहे। श्री विठ्ठलाचं दर्शन, चंद्रभागेचं स्नान आणि नगर प्रदक्षिणा केल्यानंतर वारकरी सुखावलेत। आषाढी एकादशीला श्री विठ्ठलाच्या नगरीमध्ये येऊन एक वेगळ्याच प्रकारचं समाधान मिळतं। एकानं जरी श्री विठ्ठलाचं दर्शन घेतलं तरी त्याच्या घरातील, गावातील आणि परिसरातील लोकांना त्याचं पुण्य लाभते, अशा भावना रायगड जिल्ह्याच्या श्रीवर्धन परिसरातील वारकरी जनार्दन गोवारी यांनी शिवशाही न्यूजशी बोलताना व्यक्त केले। नाव जनार्दन चांग्या गोवारी, मुक्काम रायगड श्रीवर्धन दिघी कोळीवाडा येथून आम्ही दरवर्षी येतो। जय श्री हरी। 217वी ही वारी ज्ञानेश्वर महाराजांची आहे। आळंदी ते पंढरपूर हे 270 वर्ष आमच्या भाग्यात होतं, म्हणून आम्हाला वारी लाभली। आम्ही श्रीवर्धन रायगड येथून, दिघी कोळीवाड्यातून आमच्या बोटी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही इथं पंढरीच्या वारीला आलेलो आहेत। दरवर्षी यापेक्षा वारीला गर्दी आहे। 270वी 50वी वारी आहे आणि या वारीचा आनंद बराचसा आम्हाला भेटतो। आनंदाने आम्ही खुश होतो आणि आम्ही घरच्या सर्व लोकांना सुखशांती लाभावी, सर्व कुटुंबाला हेतून येतो आणि आमच्या सर्व परिसरातील लोकांना शांतता मिळते, म्हणून आम्ही दरवर्षी वारीला येतो। धन्यवाद। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।